आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901. सावेडी परिसरातील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या गुरुवार उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. गुरुवारी साईनाथांची भव्य महाआरती, महाप्रसाद आणि कीर्तनाचं आयोजन केलं गेलं. या सोहळ्यानं सावेडी परिसर भक्तिमय झाला. या धार्मिक सोहळ्यामध्ये हरिभक्तपरायण पूजाताई अळकुटे महाराज यांचं सुश्राव्य हरिकीर्तन पार पडलं. कीर्तनातून त्यांनी भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संदेश दिला. त्यापूर्वी रोशनी आकाश त्र्यंबके यांच्या हस्ते विधिवत संत पूजन झालं. मंजिरी काशीनाथ केसरकर आणि भगवान गणेश देशपांडे यांच्या हस्ते साईंची महाआरती झाली. अनुराधा केदार केसकर यांच्या वतीनं 1 दिवसाचा महाप्रसाद दिला गेला. सावेडी परिसरातील लक्ष्मीनगर, सिद्धेश्वर आणि विठ्ठलनगर भजनी मंडळ, सूर्यनगर, शिवगौरी, निर्मलनगर आणि दत्त मंदिर भजनी, नित्यसेवा भजनी मंडळ यांसह सावेडी परिसरातील सर्व मंडळातील महिलांचा साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान केला गेला. माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी गेली काही वर्षांमध्ये प्रभागात रस्त्यांपासून ते उद्यानांपर्यंत अनेक विकासात्मक कामं मार्गी लावली आहेत. विकास कामांसोबतच नागरिकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी असे उपक्रम राबवले जात आहेत. प्रभागात केवळ रस्ते आणि पाणीच नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणही चांगलं असावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात अधिक जोमानं विकास कामं करण्यासाठी नागरिकांनी असाच आशीर्वाद द्यावा, अशी आशा रोशनी आकाश त्र्यंबके यांनी व्यक्त केली आहे. आपल्या द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात आपण धार्मिक आणि सर्वच कार्यक्रम ठेवत असतो, त्याचप्रमाणे आज बाबा अळकुटे महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं आणि आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आपले माननीय नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम होतात आणि आपला सर्वांचा प्रतिसाद खूप छान पद्धतीने भेटतो. याचे मला फार आनंद होतोय की इथून पुढेही आम्हाला अशीच साथ मिळावी आपली. ओम साईराम एवढं बोलून मी थांबते. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, साधं राहणीमान, जसे पूर्वीचे तसेच भाऊ आहेत. त्याविषयी आमदार साहेब तर म्हणले, भाऊ तुमच्याकडं, मला म्हटले महाराज मी भाऊंची चेष्टा करतो, पण मी खरं सांगतो तुम्हाला अंतकरणापासून. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आमदार साहेबांच्या आणि म्हटले हे बाबांचे निष्ठावंत भक्त आहेत, यांची भक्ती खरी आहे. म्हणले मी जरी चेष्टा करीत असेल तरी मलाही डोळ्यात पाणी आलं. सांगायचं तात्पर्य काय, ज्याची खरी सेवा त्याच्या काय भय जेव्हा, त्याचे खरा भाव आहे त्यांचा. इथं यज्ञ आरती कोणी असो नसो, असंख्य भक्त परिवार या संस्थांनी भाऊंनी जोडलेले आहेत. पण आपली माती, आपली माणसं आणि आपला हक्काचा माणूस, आपला विश्वास. तुम्हाला माहिती आहे का, तिथं लग्न होतं आकाश शेठचं आणि ते एवढा मोठा बंगला असा उघडा होता, म्हणजे तुकाराम महाराजासारखंच यांचं वातावरण आहे. अहो लोक 1-2 खोल्याचं घर असलं तर ह्या खोलीला कुलूप लाव, त्या खोलीला कुलूप लाव, ह्या कपाटाला कुलूप लाव. आणि हे करोडो रुपयाचं भगवंताने ऐश्वर्य दिलंय, पण त्यांचं म्हणणं काय, हे सगळ्यांचं आहे. आता तुम्ही बघा, सगळं तुकाराम महाराजासारखं, ज्याला पाणी प्यायचं ते पाणी प्या, ज्याला दर्शन घ्यायचं ते दर्शन घ्या, ज्याला बसायचं त्याला बसा. आणि हक्काने तुम्ही इथं कधीही येऊ शकता, कधी आपले प्रश्न मांडू शकता आणि तुम्हाला सर्वतोपरी मदत होते. महिन्याच्या शेवटच्या दर गुरुवारी या ठिकाणी अन्नदान होतं. आजचे अन्नदान भाग्यवंत आहेत तुम्ही साहेब. सौभाग्यवती अनुराधाताई केदार केसकर ताई आणि साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या घरात दोघा पती पत्नींचं या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. तुमचं नाव सुद्धा फार सुंदर आहे, केसकर. ज्याच्या ज्याच्या आडनावापुढे कर लागलेलं आहे ती माणसं भाग्यवान आहेत. आता तुम्हाला 2-4 नावं सांगतो. सचिन तेंडुलकर, महेश मांजरेकर, बाबा महाराज सातारकर, डोक महाराज नागपूरकर, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर. आणि हे नसलं कळालं महेश मांजरेकर, सुनील गावस्कर. आणि हे नसलं कळालं तर शास्त्रीय सांगतो, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम म्हणून केसकर. तुमचं सुद्धा नाव महत्वाचं आहे. भगवंताने आपल्याला उदंड ऐश्वर्य दिलेले. एकदा जोरदार टाळ्या अन्नदातासाठी झाल्या पाहिजेत. आपण दर महिन्याला शेवटच्या गुरुवारी असं एक तुमच्या आशीर्वादाने
आपण एक अन्नदानाचा कार्यक्रम घेत असतो. आणि मी पाहतो, मी आज खूप वर्षात मी पाहतो की तुम्ही माझ्या भगिनी, माझे बंधू, माझे सर्वच मित्रपरिवार व माझे काका पिता म्हणजे सगळेच भावी भक्त मी पाहतो, दर टायमाला तुम्ही एवढा प्रतिसाद देता मला आणि एवढं जीव देता की माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या मंदिरामध्ये, साईंच्या मंदिरामध्ये, कारण साईबाबांनी सांगितलेले श्रद्धा आणि सबुरी, मला फक्त तुम्ही सांगता श्रद्धा आणि सबुरी सांगितलेले बाबांनी, आणि त्या श्रद्धा सबुरीने तुम्ही माझ्यावर एवढं जीव लावता. मी खरं तुमचं मनापासून अभिनंदन करतो, एवढं अभिनंदन करतो की मी पाहतो प्रत्येक टायमाला तुम्ही एवढं साथ देतात मला. आणि मला बाबांच्या आशीर्वादाने तुम्ही माझ्यावर प्रेम लावतात, माझ्यावर जीव लावतात. मी तुमच्या छत्रछायाखाली मला ठेवतात आणि आयुष्यभर हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करेन, बाबासाहेबांनी प्रार्थना करेन की तुम्ही इथून पुढेही मला तुमच्या छत्रछायाखाली ठेवता, ही साईचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही ह्या कार्यक्रमाच्या वेळेस आणि साई मंदिरात तुम्ही दर टायमाला येतात. मला काही जास्त बोलता येत नाहीये, पण आत्ता बोलतोय, पहिले बरंच बोलतोय, मी जास्त बोलत नाही कधीच, सगळ्यांना माहिती आहे. आणि एक बोलायची एक संधी दिली तुम्ही मला, मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आलात, मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो. आणि मला खात्री आहे की ह्या वारीने सुद्धा तुम्ही मला तुमच्या छत्रछायाखाली ठेवता, हे मला माहीत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी उपस्थित सर्वच भाविक आणि भजनी मंडळांचे आभार मानले. देवीदास डहाळे महाराज, रवींद्र महाराज आव्हाड, कामकर महाराज, खिलारी एकनाथ, सुभाष निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्याला सावेडी परिसरातील सर्व महिला भजनी मंडळ आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.